काही दिवसांपूर्वी एका ताईंचा प्रश्न आला. वय वर्ष साधारण त्यांच्या मुलाचं 5.5-6 आहे आणि अनुभूतीमध्ये वारंवार कृतज्ञतेबद्दल बोलतात आणि त्यातनंच त्यांना प्रश्न उत्पन्न झाला की माझ्या 5.5-6 वर्षाच्या मुलाला मी ग्रॅटिट्यूड कसा सांगू, त्याच्याबरोबर कसा शेअर करू आणि तो रोजच्या आयुष्यात ग्रॅटिट्यूड कसा फील करेल, हा त्यांचा प्रश्न होता. आज आपण याच विषयावर मित्रमैत्रिणींनो चर्चा करणार आहोत की लहान मुलांपर्यंत ग्रॅटिट्यूड कसा पोचवायचा. तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात ही जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल पहिला आपल्याला ग्रॅटिट्यूड फील करायला हवा. कारण बरेच वेळा काय होतं, म्हणजे जेव्हा मुलं लहान असतात, म्हणजे बाळ असतं, तेव्हा आपण त्यांचं फार कौतुक करतो आणि हळूहळू जसं ते मोठे व्हायला लागतात तसं आपण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा करतो आणि कळत नकळत आपल्याला ते आपल्या आयुष्यात आहेत याबद्दल ग्रेटफुल वाटतच नाही आणि आपण त्यांना फार दोष देतो किंवा सूचना देतो. तर मनापासून पहिलं आपल्या मुलांबद्दल ग्रॅटिट्यूड फील करा आणि त्यांच्याकडे तो वेळोवेळी एक्सप्रेस करा की तुम्ही आमच्या आयुष्यात आहात म्हणून आम्हाला ग्रेटफुल वाटतंय, हे त्यांच्यापर्यंत पहिलं पोचवा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा, फॉर एक्झाम्पल जेवायला बसला आहात तुम्ही, तर जेवताना आपल्याला जे अन्न मिळतं आहे ते अन्न कोणीतरी शेतकरी दादा त्याच्यावरती काम करत आहे. अनेक जण मध्ये प्रवास करून म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातनं भाजीवाल्या काकांकडनं ते आपल्या दारात पोचतं आहे. मग त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं, म्हणजे घरात भाजी केली जाते. आपल्या बऱ्याच जणांच्या घरी हल्ली मावशी असतात ज्या पोळ्या करतात. तर हे सगळे जण अनेक घटक आहेत, ते स्वयंपाक आपल्याला मिळेपर्यंत म्हणजे ताटात जे अन्न आहे ते पोचेपर्यंत अनेक जण तिथे मदत करत असतात. तर त्यांच्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचा आहे आणि तो मुलाला शेअर करा. तुम्ही जेवताना तो ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा जिथे जिथे शक्य असेल तिथे. समजा शाळेत जाताना रिक्षावाले काका असतील किंवा व्हॅनवाले काका असतील, त्यांना दररोज ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, कारण हे आहेत म्हणून आपण शाळेत जातो आहे. सो जेवढे घटक दिवसभरात आपल्या आयुष्यात आहे त्यांच्यापर्यंत हा ग्रॅटिट्यूड पोचवायचा प्रयत्न करा आणि तो मुलाला त्याची सवय लावा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळ संध्याकाळ दररोज मुलाला घेऊन 5 मिनटं आपल्या आयुष्यात ज्या ज्या काही आज चांगल्या गोष्टी घडल्या किंवा निसर्ग, अशा असंख्य गोष्टी आहेत, आपले आर्मीची लोक आहेत, अशा असंख्य लोकांबद्दल आपण दररोज 5 मिनिटांसाठी सकाळ संध्याकाळ ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करू शकतो. हळूहळू आपल्या मुलाला पण त्याची सवय लागेल आणि तो पण ग्रॅटिट्यूड फील करायला लागेल आणि एक्सप्रेस करायला लागेल. सो या 3 गोष्टी आचरणात आणून बघा, आपोआप फरक पडेलच. अजून काही मदत हवी असेल तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर आहेच. धन्यवाद.